नमस्कार सर्वांना. मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला अधिक मास स्पेशल लेटेस्ट साड्यांचे कलेक्शन दाखवणार आहे. भारतीय परंपरेत साडीशिवाय कोणताही सण उत्सव किंवा फेस्टिवल अपूर्ण आहे. त्याच्यामुळं साड्यांचं खूप महत्त्व आहे आणि त्याच साड्या पाहण्यासाठी आता अधिक मासासाठी कोणत्या नवीन साड्या आलेल्या आहेत किंवा कोणत्या जास्त चालू आहेत साड्या त्या पाहण्यासाठी मी आले होते. तसंच माझ्या व्ह्यूअर्सला पण दाखवण्यासाठी मी आले होते. तर साडी म्हटलं की स्त्रियांची आवडती गोष्ट असते आणि साडीचा मोह प्रत्येक स्त्रीला असतो. किती जरी आपलं कपाट भरलेलं असलं तरी साडीचा मोह प्रत्येकाला असतो. किती जरी ठरवून गेलो नाही मी एकच घेणार आहे तरी 2-3 साड्या घेऊन आल्याशिवाय म्हणजे आपल्याला काही असं साडी घेतल्यासारखं वाटत नाही. आणि मी पण साडीची खूप शौकीन आहे. मला पण साड्यांची खूप म्हणजे कलेक्शन वेगवेगळं मला आवडतं ठेवायला. आणि त्याच्यानंतर आम्ही साडीचा म्हणजे आम्हाला जो पॅटर्न पाहिजे होता मला काठपदरमध्ये सिल्कमध्येच अशा साड्या पाहिजे होत्या. तिथं नंतर मी खाली आले तर तिथं मी पाहिल्या त्या ताई मला दाखवत होत्या पण मला तिथं काही आवडल्या नाहीत. नंतर मग मी दुसऱ्या काउंटरला गेले म्हणजे ते दादांच्या तिथं गेले तर मग तिथं ती साडी मला दाखवू लागले. पहिल्यांदा तर मी एकाच साडीपासून सुरुवात केली जी की म्हणजे माझ्या हातात होती ती म्हणजे सिरोस्की वर्कची कांजीवरम होती. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या साड्या मी पाहिल्या. कांजीवरम, धर्मावरम, सिल्क, परत आता कडेहाल पैठणी वगैरे आलेत. मुनिया बॉर्डरच्या बऱ्याच लोटस पैठणी अशा आलेल्या आहेत. आणि अजून पण त्याचा ट्रेंड म्हणजे कसं असतं किती साड्या आल्या आणि गेल्या तर काठपदर साड्यांचा ट्रेंड कधी संपत नाही कारण त्या पारंपरिक साड्या मानल्या जातात. तसं मी सुरुवात तर एका साडीपासून केली होती पण कधी माझ्यासमोर साड्या यायला लागल्या समजलं नाही. मग ते दादा म्हणाले तुम्हाला ज्या हव्यात म्हणजे जसे कलर वगैरे आहेत मला ते सांगा तुम्ही नंतर मी तुम्हाला म्हणजे त्याप्रमाणे दाखवतो. तर मी आता प्रत्येक लेडीजचं कसं असतं गेल्या दुकानात साडी आवडली की पहिलं प्राईस पाहतो आपण. तर प्राईस पण मी तुम्हाला सांगणार आहे साड्यांची. तर या साड्यांची प्राईस आहे 3.5च्या पुढंच आहेत. ह्या प्रीमियम साड्या आहेत सगळ्या म्हणजे ह्याच्यामध्ये सेकंड कॉफी मिळते 1,500-2 हजाराला तशा आहेत ह्या. म्हणजे कलांजलीमध्ये मी आता माझ्या हातात आहे ती कलांजली आरी वर्कची आहे. ती 3,700 3700ची आहे ती साडी. आणि ह्या प्रीमियम साड्या असतात ह्याच्यावर काही ऑफर वगैरे नसते. आणि ह्याच्यातले जे सेकंड कॉफी असतात त्या 1,000-1,500 हजारापासून मिळतात. पण मग प्रीमियम साड्यांनाच मी प्रेफरन्स देत असते कारण आपण शक्यतो ह्या साड्या चांगल्या फंक्शनलाच वापरत असतो. त्याच्यामुळं लेटेस्ट कॉपी म्हणजे घेत असतो आपण आणि सेकंड हँड घेण्यात काय मला वाटत नाही की व्यवस्थित म्हणजे. त्याच्यानंतर त्या दादांनी मला ही एक लेटेस्ट दाखवली जी की डोला सिल्कमध्ये आहे. कॉटनची आहे, लिनन कॉटनमध्ये बांधणी टाईप आहे बघा. ही साडी एकदम थंड सॉफ्ट सिल्क आहे याचं म्हणजे कलकत्ता कशी असतं त्या टाईप आहे. साडीला खूप साधी अशी छानशी शाईन आहे या साडीला. आणि ही आहे मला वाटतं ही 2,700 रुपयाची साडी आहे. आणि इतकी सॉफ्ट आहे आपल्या आईसाठी किंवा सासूबाईंसाठी गिफ्ट देण्यासाठी की खूप सुंदर ऑप्शन आहे हा एक. नंतर मला त्यांनी पारंपरिक इरकल दाखवली जिची प्राईस 1,100 रुपये आहे. पण ह्या पारंपरिक साड्या आपल्या प्रत्येकाकडं अगोदर आपल्या घेतलेल्या 1-2 साड्या तरी ह्या पारंपरिक असतातच प्रत्येक ताईकडे प्रत्येक असतातच ह्या साड्या. त्याच्यामुळं मी काही त्याला म्हणजे हे केलं नाही म्हणजे जास्त त्या दाखवा म्हटलंच नाही त्यांना कारण मला तशी नकोच होती. त्याच्यानंतर मग मी दाखवत होते त्यांना ते तसं तसं ते मला काढून काढून दाखवत होते साड्या पाहत होते मी. आणखीन साड्यांचं कसं असतं मला लवकर चॉईस होत नाही साड्या. मी खूप पाहते आणि जास्त साड्या पाहिल्या की आणखीन कन्फ्यूज होते. त्याच्यामुळं वेळ लागतो मला साडी सिलेक्ट करायला. तसं तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला कमी दाखवलं आहे पण मी 2-2.5 तास घालवले होते तिथं. आणि त्याच्यानंतर ही बघा किती छान आहे. माधुरी कलर आहे हा आणि याच्यावर पण आरी वर्कचा ब्लाऊज आहे. ही पण 4,200 प्राईज आहे हिची. कलांजली पॅटर्न आहे हा. आणि मी पण अशामध्येच पिंक कलरची घ्यायची चालू आहे माझं. जी मी त्यांना म्हणत होते मला पिंक कलर दाखवा. ही एक पिंक दाखवली त्यांनी मला पण ह्याच्यामध्ये रनिंग ब्लाऊज आहे. जसे की साडी प्लेन आहे तसाच ब्लाऊज आहे त्याच्यात आरी वर्क ब्लाऊज नाही. त्यामुळं मी अजून त्यांना आरी वर्कमध्येच दाखवा म्हणत होती. हिची प्राईस 4,200 आहे मला वाटतं. हां 4,200च्या आहे ही साडी. आणि इतक्या म्हणजे साड्यांच्या मोहात पडायसारखं वाटतं म्हणजे ठरवून आल्यावरली साडी तर आपण कधी घेतच नाही दुसऱ्याच. नंतर ही जी माझ्या हातात पेट्रोल ब्ल्यू कलरची आहे त्या 2 म्हणजे त्यांनी मला साड्या दाखवल्या सेममध्ये.
तर एक आरी वर्कमध्ये होती आणि एक रनिंग ब्लाऊज पीस होता, म्हणजे जशी साडी आहे त्याच्यामध्ये साडीसारखेच काठ आणि प्लेन ब्लाऊज पीस असे 2 दाखवले. या 4700च्या साड्या होत्या. हा पण कलर खूप सुंदर दिसत होता, लेटेस्ट आहे, पेट्रोल ब्ल्यू कलर आहे हा. आणि खूप प्रीमियम साडी वाटत होती, एकदम सॉफ्ट कपडा होता, अगदी अंगावरच चापून चोपून आणि लांबी रुंदीला पण अशी एकदम परिपूर्ण अशी साडी वाटत होती ही. त्याच्यानंतर अशाच मी एक साडी बघायला आली होती खरं. एक साडी बघावी म्हटलं, एक घ्यायची होती मला, ती बघायला आली मी. पण कधी माझ्यासमोर साड्यांचा ढिगा आला ते मला समजलं नाही. एवढा वेळ मी तिथं हे केलं. नंतर मी वर्कमध्ये पण पाहिल्या, सिरोस्की वर्कमध्ये पाहिल्या, साऊथ इंडियन पाहिल्या आणि नंतर चॉईस करत होते मी साडी. तर म्हणजे कसं मोह आवरत नाही साड्यांचा, पाहतच राहाव्या वाटत होतं. आणि आता मी कन्फ्यूज होते की रनिंगमध्ये घ्यावी का आरी वर्कमध्ये घ्यावी असं. तर तुम्ही म्हणजे आता अधिक मासासाठी यामध्ये हे लेटेस्ट जे आहेत साड्या या पाहू शकता तुम्ही. ऑप्शन आहे तुम्हाला, आईसाठी घ्यायची असेल किंवा तुम्हाला मुलीला द्यायची असेल अधिक महिन्यामध्ये, किंवा आपल्याकडं अधिक महिन्यात परंपराच आहे की आपण कोणी जरी आलं तरी ओटी भरल्याशिवाय साडी चोळी केल्याशिवाय पाठवत नाही. तर त्याच्यासाठी आज खूप छान छान ऑप्शन आहेत. तुम्हाला देण्याघेण्यासाठी सुद्धा आहेत, इथं ऑफर पण आहेत दुसऱ्या साड्यांवर. मी ह्या प्रीमियम पाहते आहे त्याच्यामुळे याच्यात नाही आहे काही ऑफर, पण साड्या खूप छान आहेत. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि श्री स्वामी समर्थ. बाय.